तळोजा फेज 2 ते खारघर जो पेंदर फाट्याला फ्लायओव्हर बनत आहे तिथून आता वाहतुकीला सुरुवात झालेली आहे। समोर आपल्याला तळोजा फेज 2 मधील जे सेक्टर दिसत आहेत, सेक्टर 27, सेक्टर 34, सेक्टर 36, सेक्टर 37A, सेक्टर 21, सेक्टर 22 जी लॉटरी निघालेली आहे, सेक्टर 28 तळोजा 2185 घरं ते समोर एक्झॅक्ट आपल्याला दिसत आहेत। अपकमिंग लॉटरी जे सेक्टर 30-31ला निघणार आहे तळोजा फेज 2 मधून ते सुद्धा समोरच घरे इथे कन्स्ट्रक्शन आपल्याला दिसत आहे। आणि हा जो फ्लायओव्हर मागील 4 ते 5 दिवसांमध्ये सुरुवात झालेली आहे या फ्लायओव्हरवरून आपल्याला ट्रॅव्हलिंग करण्यासाठी। दोन्ही दिशेने आपण आता म्हणजे या फ्लायओव्हरवर आपण फ्लायओव्हरला उतरू शकतो आणि चढू पण शकतो, म्हणजे दोन्ही दिशेने आपण चढू आणि उतरू शकतो असा हा फ्लायओव्हर सुरू झालेला आहे। समोर आपल्याला सेक्टर 39 जो तळोजाचा प्रोजेक्ट दिसत आहे आणि हे खारघरच्या दिशेने हा समोर सेक्टर 39चा प्रोजेक्ट। या प्रोजेक्टच्या एक्झॅक्ट समोरून या प्रोजेक्टमधील जे लॉटरी विनर आहेत त्यांना सुद्धा हा फ्लायओव्हरचा उपयोग होणार आहे। म्हणजे या रोडच्या मधून जसे हे आता 2 व्हीलर येत आहेत या रोडनी असे आपल्याला खारघरच्या दिशेहून आपल्याला तळोजा फेज 2 कडे जाता येते। खारघरच्या दिशेने सुद्धा आपण फ्लायओव्हरचे काम पाहणार आहोत पुढे गेल्यावर। तर अशी ही वाहतूक सुरू झालेली आहे। आणि ही संध्याकाळच्या वेळेस या पेंदर फाट्याला होणारी जी ट्रॅफिक होती ते आता काही प्रमाणात कमी होणार आहे। असा हा महत्त्वाचा प्रोजेक्ट जो तळोजा खारघर फ्लायओव्हर जो तळोजा फेज 2 त्या खारघरला कनेक्ट करणारा एवढा महत्त्वाचा ब्रिज आहे। आणि हे खारघरच्या दिशेने जे फ्लायओव्हरचं जे काम आहे भाग 1 हा सुरू झालेला आहे वाहतुकीसाठी। भाग 2 म्हणजे हे खारघरच्या दिशेने जे पिलर आहेत ते पिलर जे जमिनीपासून जमिनी लेवलपर्यंत आलेले आहेत, म्हणजे काही दिवसांनी यावरती गर्डर लॉन्चिंग होणार आहे। म्हणजे एकदा गर्डर लॉन्चिंग झाल्यानंतर हा सपाटीकरण रस्ता होणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण डायरेक्ट खारघरला कनेक्ट होणार आहे। आणि समोर आपल्याला जो पहाड दिसत आहे जे व्हाईट कलरचा आपल्याला समोर दिसत आहे तिथूनच हा खारघर तुर्भे जो टनल आहे तो टनल हा फ्लायओव्हरला कनेक्ट होणार आहे। म्हणजे या तळोजा फेज 2 मधून आपण या पेंदर फाट्याच्या फ्लायओव्हरवरून गेल्यानंतर आपण खारघर तुर्भे टनलला कनेक्ट होणार आहे आणि तिथून आपल्याला जुईनगर जे रेल्वे स्टेशन आहे ते 10 मिनिटे पोहोचणार आहेत आणि वाशी तिथून आपल्याला 30 मिनिटे पोहोचणार आहेत। ठाण्याला सुद्धा आपण तिथून 30 मिनिटांमध्ये जाऊ शकतो। म्हणजे हा किती महत्त्वाचा फ्लायओव्हर आहे हा आपल्याला असं सांगता येते। हा फ्लायओव्हर जिथे कनेक्ट होणार आहेत समोर खारघरच्या दिशेने तिथून आपल्याला 5 मिनिटाच्या अंतरावरती खारघर तुर्भे टनल लिंकला आपण कनेक्ट होऊ शकतो। हा फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर खारघरला आपण इथून 5 मिनिटांमध्ये, खारघर डीमार्ट 10 मिनिटे आणि खारघर रेल्वे स्टेशन 15 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो। असा महत्त्वाचा हा जो फ्लायओव्हर आहे असे आपल्याला सांगता येते। असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।